नमस्कार मंडळी, मी प्रणाली. चला आज पाहूयात कांदळवन सफारी. कांदळवन म्हणजे तिवराची जंगलं किंवा खारफुटी आणि इंग्लिशमध्ये मॅनग्रोव्ज. कांदळवनाचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे हे हवामान बदलाचा सामना अतिशय समर्थपणे करतात. या झाडांमुळे समुद्रातून वाहत आलेला गाळ, वादळी वारे, सुनामी, चक्रीवादळ अडवले जाते आणि एक प्रकारे संरक्षण भिंतीप्रमाणे काम करते. याचं एक उदाहरण म्हणजे 2005 साली जेव्हा सुनामी आली तेव्हा श्रीलंकेतील घनदाट कांदळवनाच्या गावात काहीच हानी झाली नाही. मात्र जिथे कांदळवन नव्हते अशा समुद्रकिनारी अक्षरशः विनाश झाला. जैवविविधतेमध्ये कांदळवनाला फार महत्त्व आहे. सुदैवाने आमच्या गावाला सुद्धा कांदळवनाची समृद्धी लाभली आहे. तरी हो आमचं तरी ये. हा नमस्कार. नमस्कार. आम्ही चाललोय जरा सफर करायला आम्ही समुद्र सफर. भाऊ तुम्ही कुठे आम्हाला घेऊन चालले आता फिरवायला? जरा फिरायला आता आई आता जस्ट आलेली आहे. आमचा व्हाळ आलेला आहे. बघूया व्हाळ बघूया. हे बघा आमचा व्हाळ आहे. ते का पर्याय म्हणतो आम्ही त्याला. तिकडे बांध आहे. हो जे व्हाळ आहे आणि ते व्हाळ आहे. पुढे आम्ही इथे यायचे, आम्ही आंघोळ करायची इथे आम्ही व्हाळामध्ये. वाहन वगैरे तुम्ही कुठे लावता ते पण आम्हाला जरा दाखवा. आता येणार आहे थोडे. हे आमचे खेकड्याचे ठिकाण आहे. आम्ही तुम्हाला दिसले असते. चला तू बॉम्बे खाना बना के कुछ चलो ना. वलवण्याची स्टाईल बघा. बनाटी स्टाईल वाले. आता आपण कुठे जाणार आहे? आता आपण जाणार आहे तिकडे एक मामाचं कोण म्हणून आहे म्हणतात. हां. सोडियांचं ते मामाचं कोण सोडी होते त्यांना ते मामा बोलायचे. आणि त्या मामाच्या कोणामध्ये वगैरे मच्छी वगैरे जाम भेटायची तिथे. ते नाव त्या पाण्यामध्ये ते तरी वगैरे आहे ना ती तिथे ते प्रसिद्ध झालं मामाचं कोण. त्या मामाच्या कोंडाकडे चाललोय आपण चाललोय. मग तुम्ही वाहन वगैरे कुठे लावता? वाहन मध्ये ती आता येणार आहे आपल्या नारकरांच्या तिथे. हे काय बघ, हे बघ इथे फूट आहेत वाहनाची. फूट आहेच पण नारकरांचे ते आपले हे बघ ही लाईन आहे वाहनाची. हे आतमध्ये फूट दिसतात ते. हां, हे खोट आहे ते सगळे वाहनाचे. वाहनाची ते. वाहनाचीच लाईन आहे. हे कोड वाहन लावतो याला. जेटीवरती पाणी भरलेलं आहे. म्हणजेच आम्ही इथे शाळेत जाता वेळी, स्कूलमध्ये जाता वेळी, तिथे वाहन लावतात. स्कूलमध्ये जाता वेळी आम्ही इथेच पहिले जेटी नव्हती इथे. आम्ही इथेच इथे होळी ते तळ लागायची. हां. आणि ते आम्ही तरी होडीन बसायचे. आणि मग तिकडे बघा समोर तिकडे जायचं आम्ही. पावसाळा पाहिजे जाऊया काय रे? समोर जायचं तिकडे पावसाळ्यात जायला नाही येतापूरला तिकडे जायचं अरे होडीने. मी तुला घेऊन जातो ना राजा. पहिली जेटी नव्हतीच इथे. थोडा चिखल असायचा इथे. चिखलातून पण जायचं आम्ही शाळेत दादा स्कूलमध्ये. दादा ये दादा. हा बघा इथे मस्त माझी आहे. आणि तेव्हा त्याच्यावरती काय आहे ते? कुठला पक्षी आहे तो? तू नामा नामा बोलतात त्याला. तो असा का सुकलेला आहे नामा? तो उडाला आहे. तो म्हणजे पाण्यामध्ये तो मच्छीवर इथे पकडतो. पाणी कमी दिसते बघ. आधी आपण कमी मोवाच्या पाजा गेलेला आहे. मोबाचा पाजा गेले. पाणी आता आपण कुठे ह्याच्या पुढे? ह्याच्या पुढे आता पावसाळा पाजा. ते एक वाहनाचं मेन स्पॉट आहे. तू सांगितलंच नाही कधी गेला तरी. तरीचा पाजा गेला. आता पावसाळा पाहिजे आपण जाणार तर मेन. आणि आता पावसाळा पाजा आला म्हणजे ते Main प्रसिद्ध spot. आहे तो मेन स्पॉट. कशासाठी? आपला तांबोसा मच्छीसाठी. मच्छीसाठी एक तांबोसा एक प्रसिद्ध आहे. मच्छी बाजार. हे अशोदा. इथे पावसाळा पाजा आलेला आहे. बघ एका साईडने. एक प्रसिद्ध आहे मच्छीचं ठिकाण हे. आणि ते म्हणजे एक तांबोसा म्हणतात त्या प्रकारचा एक मस्त मच्छी आहे आणि एकदम जबरदस्त मच्छीचा प्रकार आहे. कोणी पण सांगेल एक प्रकारचा मस्त ते पावसाळ्या बाजा आहे. हे बघा हे आम्ही आलो पिरावरती आलोय. हे पीर पाणी किती असेल आता एवढा?
समोर बघा ती नदी वाजून वाजते. आणि हे तिकडचं ते गाव हे जुवा आहे, बेट आहे काय तरचं. चारू बाजू पाणी आहे तिथं, ते बेट आहे, जुवे. त्या जुवे बोलतात. आणि चारू बाजू पाणी आहे ते. आणि हे इकडे ह्या कॉर्नरला इकडे दिसतंय ते. ही आमची शेजारची वाडी आहे, रुंबेवाडी. हो तुम्ही सरळ बघा त्याच्यावरती करून अच्छा. आणि ते काय आहे तिकडे? ही आहे ते म्हणजे पीर साहेब आहे. पीर म्हणजे ते त्यांचं देवस्थान आहे. कोणाचं? मुस्लिम मंडळाचं देवस्थान आहे, पीर मस्जिद आहे ती. तिथे आम्ही पहिला यायची पाहायला त्यांचं ते उरूस. उरूस म्हणजे उरूस कसा असतो ते आम्ही पाहायला यायचो. पाणी कमी खूट लावलेले ते आणि ते हे बघ इथे आम्ही वाण आहे माड, ते नारकरांचे माड आहे तिथे. आणि ते आम्ही तिथं वाण लावलं असताना आमचेच बंधू वसंत नाचणेकर आणि ते वाण लावलो आम्ही होतो. आणि एक मासा असाच आला आणि काय आला माहितीये, वाटू मासा आला. जसा वाघ वगैरे कसा तो असा मांस काढून घेऊन जातो, असा त्याच्या पायाचा मांस काढून घेऊन गेला वाटू. आणि तो वसंत नाचणेकर बेशुद्ध पडला होता. तशी त्यांनी उचलून आम्ही डॉक्टर घेऊन गेलो. वसंत नाचणेकर म्हणजे कोण? वसंत नाव माझेच भाऊ वसंत नाचणेकर. पण ते कुठे जातात? आपल्यावर आहेत? आपल्याकडे आहे ते बघा, लास्ट चालवतात ना, तरी त्यालाच तो चावला होता. जसा वाघ कसा चावतो. कुठल्या डॉक्टरकडे तुम्ही घेऊन गेला? आम्ही घेऊन गेलो आपले पाऊसकर डॉक्टरकडे. सोडिये डॉक्टरकडे, तुम्हाला माहितीच नाही म्हणजे तुम्ही नाही घेऊन गेलेले, तुम्ही बचवले आम्हाला. पण ती अजून पण ती माव आहे, अजून पुन्हा आहे, अजून ती पुन्हा आहे, बघू शकता तुम्ही. इथे आलो आहे भूताची दगड आहे ते. कुठे? इथेच आहे बघ, इथे आहे ना पाणी. तिला भूताची दगड का म्हणतात? भूताची दगड तिथे काय माहिती, पहिल्या माणूस ते भूत वगैरे यायचं इथे. कुठे? त्या दगडीवर? दगडीवरती बसायचं. अच्छा. रात्री वगैरे यायचं, आवाज द्यायचा वगैरे. ते तिथे त्यामुळे त्या दगडीला भूताची दगड बोलतात. अच्छा. झाडा बघ पूर्ण दादा तुम्ही किती वर्षानंतर हे हातात घेतलंय होळी चालवायचा? आम्ही खूप वर्षानंतर ह्या पाज्यातून आम्ही आलेलो आहे. तर तुम्हाला कसं वाटलं या पाज्यातून मला येतात? खूप म्हणजे लहानपणीच्या आठवणी आल्या. आम्ही लहानपणीच्या आठवणी काहीतरी आमच्या मोठ्या बंधूंना विचारल्या, तर त्यांनी आम्हाला सांगितलं परत त्या लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या आमच्या इथे आलो. कारण शाळेत असताना फक्त मे महिन्यामध्ये आम्ही 1.5 महिना गावाला यायचो आणि त्याच्यामध्ये जीवाची मुंबई करून द्यायचो. आता तुम्हाला काय चांगलं वाटेल, गाव की मुंबई? मला गाव चांगलं वाटतं, ही आपली माती आहे शेवटी. पण काय करणार, ही आपली कर्मभूमी आहे ना तिकडे मुंबईला, विचारासाठी जावंच लागतं. बरं.